पाटील पहिला बॉल बॅटची एज मागे चाललाय. विलास पाटील यांच्याकडून पारितोषिक आले. या मॅच साठी कुठल्याही खेळाडूनं 3 बॉल मध्ये 3 चौकार, 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल मध्ये 3 विकेट्स. विलास शेठ यांच्याकडून पारितोषिक आहे. तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज पारितोषिक दिलं जाईल खेळाडूंना. पहिला बॉल डॉट आला. इथनंतर चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या वरून धाडलाय. डीप कव्हरला बॉल चाललाय सीमा रेषा पार. पहिला खणखणीत चौकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल बॅटिंग व्हायला हवी या उद्देशाने आता बॅट्समन युवा खेळाडू सुशांत मोहितेला आपण पाहताय. फुल टॉस बॉल फक्त स्वीप करायचं होतं, दिशा द्यायची होती, परंतु ते जमलं नाही. इथे पंचांचा इशारा आपण पाहूया. बॅटकट आहे त्यामुळे रन्स मिळेल. एक सिंगल. एका धाव्यानं संघाची धावसंख्या 3 बॉल नंतर 5 धावा. स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतोय. निशांत चषक 2025 डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळली जाणारी स्पर्धा. या स्पर्धेचे सर्व सतीश केनी पुरस्कृत निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली गेलेली ही टेनिस बॉल क्रिकेटची दैदिप्यमान आणि राजेशाही थाट असलेली एक लोकप्रिय स्पर्धा आपण अनुभवतोय. पहिली रात्र स्पर्धेची. बॅट्समन आलेत प्रयास खेळ लावडले. अपील स्टंपच्या मागून विकेट किपरनं उचलून घेतले. अपीलला नक्की काय घडलं हे डिस्कस करतायत अंपायर्स. स्क्वेअर लेगचे पंच मुख्य पंचांसमवेत चाललेत आणि या बॉल वरती जो काही डिसिजन असेल तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. पण खेळाडू सर्व एकत्रित येऊ नका. आपण फिल्डिंग लावून घ्या. पंच तिथे गेल्यानंतर आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. नक्की या बॉलवरती घडलंय का. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी हाताळतायत. तो पंचांचा डिसिजन पेंडिंग आहे आणि बॅट्समनला दिला परतीचा इशारा. फलंदाजाला बाद दिले आणि त्या निर्णयावरती खेळाडू नाराज आहेत, खुश नाहीयेत खेळाडू. पहा अगदी खेळाडूला इथे
बाउन्स झालाय, टीव्ही अंपायर्स आम्हाला सांगतायत. आणि खेळाडू कक्षामधून आता आवाज देऊ नका. टीव्ही अंपायर्स आणि 12वे खेळाडू जोडले गेले आणि टीव्ही अंपायर्सनं आम्हाला जो निर्णय दिलाय तो आम्ही तुमच्यापर्यंत सांगितलाय. चला, कोणी आवाज देऊ नका. चला, डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूचे झाले सांगता. फिल्डिंग लावून घ्या. फार वेळ लागला या निर्णयासाठी, कारण निर्णय फार महत्वाचे असतात. निर्णय अगदी आपल्याला योग्य देणं गरजेचं असतं. फार मोठी स्पर्धा, डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट, निशांत चषक 2025 आमच्या आयोजकांनी पडताळणी केली. चला, टीव्ही अंपायर्सनं डिसिजन दिलाय, त्यामुळे खेळाडू आता एकवटले जाऊ नका. अंपायर सोबत डिस्कस करायचं नाहीये. झालेत. धावफलकावरती 5 धावा. इथून आक्रमण केलंय प्रयास पाटीलनं. बॉलला पाठवलं ऑन साइडला, सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4 आणि पंचांचा निर्णय आला. इट्स अ नो बॉल. टोटल 5 धावा. मागील बॉलवरती एक चेंडू वाचवण्यासाठी टाइम लागला आणि ते पुढचा बॉल फ्री ट्या. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 10 धावा. 4 बॉलचा खेळ संपला. फ्री हिटचा इशारा केला अंपायर्सनं. ही संधी आहे प्रयास पाटीलकडे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला बॉल चालला. क्षेत्ररक्षक पोहोचला. रन्स मिळेल फक्त 1च धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या 11 धावा. जांभूलपाडा आणि त्यांच्या विरोधात बोरी अशी ही 2 गावं एकमेकांच्या विरोधात आज क्रिकेट पटलावरती आपण पाहतोय. प्रत्येक पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये 8चा पोल हा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि ही शेवटची मॅच आहे पहिल्या फेरीतील. याच्यानंतर विनर्स वर्सेस विनर. आय थिंक पहिली मॅच वेशवी संघाने जिंकली. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कमालीचा कॅच पकडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ओम त्या पाहायला मिळाला. आणि पहिला धक्का सुशांत मोहिते बॅक टू पॅव्हेलियन. अकरा धावा, 1 खेळाडू बाद. चला, हुनेश्वर बोरी टीमला सूचना असेल, टाइम आम्हाला वाचवायचा आणि लगेच फिल्डिंग वरती आपण जा. रात्रीचे ठीक 11 वाजतायत आणि ही चौथी मॅच आपण अनुभवतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी ध्रुवित मात्रे हा खेळाडू क्रीडांगणामध्ये आला. प्रचंड वेगवान गोलंदाज, वेगावरती स्वार होऊन सातत्याने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा ध्रुवित. व्यावसायिक क्रिकेटचा देखील अनुभव आहे
आयकॉन खेळाडूमध्ये देखील या खेळाडूच्या मी भूमिका पाहिली आणि तो ध्रुवीत मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. भुवनेश्वर बोरी टीमचा एक महत्वाचा खेळाडू म्हणून ध्रुवीची ओळख आहे. करण पाटील आणि ओमकार कोळी यांच्याकडून पारितोषिक आल्या ध्रुवीत या गोलंदाजासाठी. जर ध्रुवीतनं 3 बॉलमध्ये 3 विकेट्स घेतल्या तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज हे ध्रुवीतला दिलं जाईल. ओमकार कोळी आणि तदनंतर करण पाटील यांच्याकडून हे पारितोषिक लावलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्यात. नवीन खेळाडू येतात हर्षल टीमचा कॅप्टन. हर्षल गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. प्रयास पाटील आणि हर्षल षटक क्रमांक 2. ध्रुवीत मात्रे तयार षटक क्रमांक 2. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्यात. त्यामुळे या षटकामध्ये कशा पद्धतीचा परफॉर्मन्स राहील. पॉवर प्लेची 2 षटकं आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी ध्रुवीत. मॅच स्टार्ट झाल्यानंतर जवळजवळ 10 मिनिटं एका ओव्हरसाठी लागली. फार वेळ निघून गेल्या पहिल्या ओव्हरमध्ये. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट्स न ध्रुवीत. पहिला बॉल टप्पा टाकलाय बॅकफुट वरती गेले. कट करण्याचा प्रयत्न बॉलला थांबवले. 1 झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील निघाले. दुसरी धाव धोक्याची राहील का रनआउटची संधी. टिपलाय बॉल स्टंपला पण इथे नक्की काय घडलंय. पुन्हा एकदा डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पंचांची मागणी केली. पंच ऑनफिल्ड जे मैदानामध्ये पंच आहेत त्यांनी निर्णय पाठवले तिसऱ्या अंपायर्सकडे. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 1 खेळाडू बाद 13 धावा. या मॅच मध्ये टीव्ही अंपायर्सला फार बिझी ठेवलं. खेळाडूंनी अगदी 2 वेळा डिसिजन पंचांकडे आला. मागच्या मॅच मध्ये एकही रिव्ह्यू खेळाडूंनी घेतला नव्हता आणि पंचांनी देखील घेतला नव्हता. त्या मॅच मध्ये 2 वेळा टीव्ही अंपायर्स ते देखील 7 ते 8 बॉल मध्ये घडले. 2 वेळा टीव्ही अंपायर्स कडे जावं लागलं. निर्णयाबद्दल आपण चर्चा केली की निर्णय फार महत्त्वाचे आहेत. योग्य तो निर्णय खेळाडूंना मिळावा यासाठी टीव्ही अंपायरची आपण मदत घेतली. यॉर्कर बॉल परफेक्ट यॉर्कर बॅट अँड पॅटच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न. अगदी फिंगर रोल केले बॅट्समन आणि हा फटका खेळला. चांगलं वाचवलं मित्र म्हणेल बॉलला. प्रयास पाटीलचं कौतुक करूया बॉलवरती. काय गोलंदाजी करतात ध्रुवीत मात्रे. वेग प्रचंड या गोलंदाजाकडे आणि तेवढीच लयबद्ध गोलंदाजी. अचूक टप्पा लाईन लेंथ नेहमीच ध्रुवीतची चर्चेमध्ये राहते आणि उरण विभागामधील एक दर्जेदार गोलंदाज म्हणून ध्रुवीत मात्रे हा ओळखला जाणारा खेळाडू. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका फसला आहे. विकेट क्रमांक 2. हर्षल गरड टीमचा कॅप्टन शून्यावरती बाद. अवघ्या 14 धावा. महत्वाचे 2 खेळाडू बाद झालेत. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शुभम गोंधली हा खेळाडू मैदानामध्ये आला. नवीन बॅट्समन आपण शुभम गोंधलीला त्यांना पाहू शकता. अजित मोहिते यांच्याकडून पारितोषिक आले. कुठल्याही बॅट्समननं संलग्न 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचे कॅश प्राइज आजच्या रात्रीमध्ये खेळाडूंना मिळालं जाईल. प्रत्येक मॅच साठी पारितोषिक आहे. अजितजी मोहिते यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आले. डोंगरी टीमचे शेवटचे गोलंदाज आय थिंक कुंदन ज्याची चष्मा अंपायर्स कडे दिली होती. कुंदन आपला गॉगल राहिला तो आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. डोंगरी टीमचे गोलंदाज. जाऊया मॅच कडे. 3 बॉल मध्ये फक्त ध्रुवीतनं 3 दिल्यात. 1 खेळाडू देखील बाद केला. 14 वरती 2 खेळाडू बाद. शुभम गोंधली मिडल ऑर्डरचा बॅट्समन. बरेचसे युवा खेळाडू जांभूलपाडा टीम मध्ये पाहायला मिळतात. सर्व युवा आहेत. ऑन साइडला
चांगला तडाखा दिला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक जात आहेत बॉल पर्यंत, रन्स मिळतील इथे देखील 2. चांगलं तालमेळ आणि धावांची गरज देखील आहे सतीश स्मृती जांभूलपाडा टीमला. 5 षटकांची तुम्ही मॅच खेळता. मागील काही हंगाम जर आताचे पाहिलं, ज्या मॅचेस आपण पाहिल्या जांभूलपाड्याच्या, तर चांगला फॉर्म मिळाला आहे टीमला. नाईट क्रिकेटमध्ये चांगली चर्चा राहिली या संघाची आणि आज पुन्हा एकदा तीच स्वप्न घेऊन निशांत चषकामध्ये उतरलेत. ही दमदार ट्रॉफी, भव्य दिव्य चमचमणारी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल लागलाय बॅटच्या उपर आहे जगदी आणि ते आणखीन एक विकेट. शुभम गोंधली होईल झेल बाद. विकेट क्रमांक 3. बॅट्समन बॅक टू पॅव्हेलियन. लखन पाटील आणि सँडी पाटील यांच्याकडून पारितोषिक आले. 3 बॉलमध्ये 3 षटकासाठी 3000 प्रयास पाटीलसाठी पारितोषिक. पारितोषिक लावलीत परंतु षटकार चौकार पाहायला मिळाले नाहीयेत. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 2 राहिले ध्रुवित मात्रेच्या नावावरती. अवघ्या 5 धावा आणि 2 खेळाडू बाद केलेत. एकदा टाळ्या होत्या ध्रुवित मात्रेच्या कामगिरीसाठी. कमालीची गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सतीश स्मृती जांभूलपाडा टीमची धावसंख्या 3 खेळाडू बाद 16 धावा. यांना विनंती असेल आपण मंचावरती या. लखन पाटील जांभूलपाडा यांना विनंती केली जाते आपण देखील मंचावरती या. 18 बॉलचा खेळ बाकी आणि उर्वरित शेवटचे 18 बॉल. फक्त 8च्या सरासरीनं 16 काढल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा होत्या. या ओव्हरमध्ये ध्रुवीतनं जी कामगिरी केली आहे, अगदी टिचून मारा केला. कुठल्याही प्रकारचा चान्स खेळाडूला दिला नाहीये. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं आणि शांत वातावरण पूर्णपणे खेळाडू कक्षामध्ये तुम्ही पाहू शकाल. आज सर्व खेळाडू संघ जर पाहिले तर याच विभागामधील याच परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तो ध्रुवित मात्रे यांचा संघ, जो बोरी संघ उरण परिसरामधील संघ, चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला त्यांचा संघ करतोय. प्रेक्षकांची वाढणारी गर्दी हेच या स्पर्धेचं यश आहे. प्रथमच या क्रीडांगणामध्ये स्पर्धा नाईटची आणि प्रथमच एक क्रीडांगण बनलंय ज्या ठिकाणी आयोजित करण्याचा मान मिळाला. सतीश केणी पुरस्कृत निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा टीमला एक दर्जेदार आयोजन, सर्वांना प्रेमात पाडणारी स्पर्धा. पहिल्या रात्रीमध्ये जे यश प्राप्त होते, प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद, प्रेक्षकांची गर्दी हेच सांगू लागली की 5 रात्रीमध्ये या स्पर्धेचा एक वेगळाच बोलबाला राहील. षटक क्रमांक 3 प्रयास पाटील बॅटिंग ट्रॅक वरती सज्ज आणि ओम म्हात्रे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. जास्त वेळ आता शांत बसून चालणार नाही जांभूलपाडा टीम. असं म्हटलं जातं की तुफानाला पेळून बसलोय आम्ही, वाऱ्याची भीती आता मला वाटत नाही. धावांची गरज आहे नितांत सतीश स्मृती जांभूलपाडा टीमला. जे काही करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करा, कारण गमतीवर दुनिया देखील टाळ्या वाजवते. आणि आता वेळ आली ती मोठी फटकेबाजी करण्याची. तिथे सिंगल वारंवार तेवढा फरक पडणार नाही होनेश्वर बोरी टीमला. त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 60-65 धावा बनल्या तर मॅचला मजा येईल आणि तिथपर्यंत प्रवास करावा लागेल. टीमचा महत्वाचा खेळाडू प्रयास पाटील जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत धावा बनू शकतात. एक चांगल्या शैलीचा आणि प्रतिभाशाली बॅट्समन प्रयास पाटील. टप्पा टाकलाय बॉल आणि फिरून मारलाय. बॉल चाललाय फाईन लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध सीमा पार. प्रयास पाटीलचा पहिला उत्तुंग षटकार. बॉल तुम्ही पाहू शकाल अगदी टप्पा बॉल होता आणि आपल्या टप्प्यात आलं की कार्यक्रम आपण जरूर करतो हे सांगत असताना प्रयास पाटीलचा धमाका सुपर फटका. आणि या फटक्यांची नितांत गरज आहे. मोठे फटके 1-2 यायला हवे होते आणि एक फटका आलाय ओमच्या विरोधात. 3 बॉलमध्ये 8 धावा दिल्यात. अद्याप 3 बॉल हाताळायचे. ओमला टर्न केला बॉलला, स्विंग करण्याचा प्रयत्न, आतमध्ये वळवलाय बॉल. क्षेत्ररक्षक डीप कव्हरला आहेत. एक झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी निघालेत
निर्भीडपणे धावत सुटलाय प्रयास पाटील. त्याला ठाऊक आहे धावांसाठी धावा धावा तर करावी लागेल. सिंगल न काम बनणार नाहीये. त्यामुळे मोठे फटके दुहेरी धावसंख्या आता पळून पूर्ण कराव्याच लागतील आणि त्याच उद्देशाने इथे 2 धावा तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्या गेल्यात. कमालीची रनिंग बिटवीन विकेट. किती ऊर्जा असते खेळाडूंमध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये, जी मगाशी देखील आपण चर्चा केली. करण मडवीने लगावलेला तो ड्राइव्ह अगदी स्वतःला संपूर्ण समर्पित केलं मॅच मध्ये. बॉलचा पिछा केला, सोडलाय बॉलला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्रा रन संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावफलकावरती धावा लागले 27 धावा. 3 विकेट जरूर बाद झाल्यात, परंतु सलामीला आलेला प्रयास अगदी सेट झालाय खेळपट्टीवरती. बॅटच्या रडार मध्ये ऑन साइडला परफेक्ट कनेक्शन. स्वीट व्हॉइस ऑफ द बॅट. बॉल जाईल सीमा पार. षटकार. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नवीन नवीन पाहायला मिळतील. आउट ऑफ द पार्क मगाशी जो षटकार आला, इथे मॅक्सिमम सिक्सर. आणि संदेश दादा शेलके म्हटले की वेगवेगळ्या गोष्टी नाविन्यपूर्ण. आणि आई एकविरा इव्हेंट्स यंदाच्या हंगामामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये या नावाचा डंका वाजलाय आणि तोच चॅनल या स्पर्धेला संपूर्ण कव्हर करताना आपण पाहू शकाल. विशेष कॅमेरामॅनचं कौतुक करूया. किती लक्ष कॅमेरामॅनचं प्रत्येक बॉलवरती. क्लॅरिटी क्वालिटी चॅनलची पाहायला मिळतं. इथे वाईट बॉल टाकला. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू. एक्स्ट्रा रन. हा दबाव आहे. ओम महागडा ठरलाय. तब्बल 18 मोजल्यात ओमनं. ध्रुवीतनं वापसी केली. ध्रुवीतनं जी कामगिरी केली त्यावर पाणी फेडले मित्र म्हणेल ओमनं. 18 धावा. अद्याप शेवटचा बॉल. जर इथे मोठा फटका आला तर हे षटक डोकेदुखी राहील. ज्या पद्धतीने धावा काढल्यात. शेवटचा बॉल. टप्पा टाकलाय. आणखीन एक पूल चढवलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलाय, परंतु त्यानं सोडलाय कॅच. बॉल खेळाडू कक्षामध्ये टाळ्यांचा गजर. बॉल जाईल सीमा पार. षटकार. या षटकारानं संघ पोहोचलाय 3 खेळाडू बाद 40 वरती. प्रयास पाटीलचं कौतुक करूया. 10 बॉल मध्ये 29 धाव संख्येवरती तो बॅटिंग करतो. 1 मॅन शो. सुरुवातीच्या खेळाडूंनी साथ दिली नाहीये, परंतु त्याला ठाऊक आहे आपल्याला आता धावा काढाव्या लागतील आणि त्याच उद्देशानं आतापर्यंत चांगली फाईट केली. 40 वरती संघ पोहोचलाय. प्रयास पाटील साठी पारितोषिक आल्या. रतीश सुनील शेठ मडवी यांच्याकडून प्रयास पाटीलच्या दमदार बॅटिंग साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. व्हेरी गुड बॅटिंग प्रयास. तडाखा दिला. मागील ओव्हर मध्ये तब्बल 24 ठोकल्यात. त्यामुळे हे षटक जे मागील ध्रुवीतचं अवघ्या 5 धावेचं आलं तिथे टेन्शन वाढलं होतं. जांभूलपाड्यात धावा येत नव्हत्या, परंतु मागील ओव्हर मध्ये 24 धाव संख्येची लईलूट केली. त्यामुळे आता जो दबाव वाढला होता तो आता हलक्याशा प्रमाणात दूर केला. 40 धावा धावफलकावरती. उर्वरित 12 बॉल. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये किती धाव संख्या काढतील. आपण जी चर्चा केली कमीत कमी 60-65 तिथपर्यंत पोहोचण्याचे चान्सेस आता वाढलेत. सतीश स्मृती जांभूलपाडा संघासमोर. बॅट्समन पाहू शकाल एकीकडे दीपेश मोहिते हा खेळाडू स्ट्राइक वरती आणि त्याला साथ देतोय प्रयास पाटील. टप्पा बॅटची एज. हाफ ट्रॅकर बॉल. वेग चांगला आहे आणि ध्रुवीतला मिळालं हे यश. विकेट क्रमांक 4. बॅट्समन बाद. केल्या. अवघ्या 7 बॉल मध्ये 5 धावा दिल्या आणि 3 खेळाडूंना बाद केल्या. नवीन खेळाडू त्यात विकी मोहिते हा खेळाडू.
6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आला. ही चर्चा केली असेल की प्रयासची बॅटिंग चांगली सुरू आहे, त्याला स्ट्राईक द्यायला हवी. जेवढे जास्तीत जास्त बॉल प्रयास कसा खेळेल याकडे जांभूलपाडा टीमला लक्ष वेधायचं आहे. परंतु ध्रुवीतच्या विरोधात तेवढं सोपं नाहीये. ज्या पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय ध्रुवीत मात्रे, उरणचा वेगवान गोलंदाज. आणखीन एक वेगवान बॉल 3 स्टंपच्या समोर. LBW विकेट क्रमांक 5. अर्धा संघ गारद केलाय आणि बॅक टू बॅक सफलता. ध्रुवीत मात्रे ऑन अ फायर नाव. आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय ध्रुवीत मात्रे. 3 बॉलमध्ये 3 विकेटसाठी ओमकार कोहली आणि करण पाटील यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला, तिसरी विकेट झाली तरी कॅश प्राइज ध्रुवीतला मिळेल. ही संधी आहे ध्रुवीत मात्रेकडे. तो मागील ओव्हरमध्ये 24 आल्यात, इथे 2 बॉलमध्ये 2 विकेट्स. आता पारडं पुन्हा एकदा मजबूत केलंय होणेश्वर बोरी टीमनं. 40 या धावसंख्येवरती अर्धा संघ बाद केलाय. 5 खेळाडू बाद, 40 धावा. नवीन खेळाडू येतील मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्य पाटील. ध्रुवीत मात्रेच्या गोलंदाजीचा तुम्ही अहवाल पाहताय. पहिली मॅच तो खेळतोय. 5 धावा दिल्यात, 4 खेळाडू बाद केलेत. अवघ्या 8 बॉलमध्ये 4 खेळाडूंना परतीचा इशारा दिला ध्रुवीत मात्रेनं. जवळजवळ 22 ते 24 मिनिटं या मॅच साठी निघून गेली. आतापर्यंत फक्त 4थं षटक सुरू आहे. अजिंक्य पाटील नवीन खेळाडू. विकेट हॅट्रिकची संधी. बॅट अँड पॅटच्या मधोमध गोलंदाजाने अपील थोडीशी उशिराने केली आणि कदाचित बॅटचा भाग पंच देखील हेच सांगतात. आणि जर बॅट कड नसती तर विकेट्स आणखीन आले असते. आणखीन एक डॉट बॉल. 3 चेंडू डॉट आले, त्यामध्ये 2 विकेट्स. किती लयबद्ध गोलंदाजी ध्रुवीत मात्र सध्याच्या घडीला हाताळतोय. कुठल्याही प्रकारचा चान्स त्याने बॅट्समनला दिला नाहीये. चांगली गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग. दमखम दाखवलाय गोलंदाजांची दादागिरी, गोलंदाजांची दहशत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ध्रुवीत मात्रे कमी गतीने टाकलाय, मागे पाठवलाय, रिव्हर्स स्वीप, अडवले बॉलला. चांगली फिल्डिंग, रन्स मिळेल, 1च धाव. फिल्डरचं कौतुक करूया. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रफुल पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही हा बॉल पाहताय. थोडासा कमी गतीने केला बॉल, फिंगर रोल केले, स्वीप जागा अगोदरच बनवली. रिव्हर्स फटका खेळण्यासाठी बॉल टप्पा पडला आणि त्याच्यानंतर एका हाताने बॉलला स्टॉप केलं. प्रफुलची चांगली फिल्डिंग, चांगली गुणवान क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन, व्हेरी गुड फिल्डिंग. अवघी 1 धाव, 3 धावा वाचवल्या तसं आपण म्हणूया. 41 धावा धावफलकावरती, 5 खेळाडू बाद. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खेळाडू दूर आहेत. 1 झाली कंप्लीट. प्रयास पाटीलला ठाऊक आहे ध्रुवीतचे षटक एकदाशी निघू दे, कारण ज्या पद्धतीने ध्रुवीतनं बॉलिंग केले. लास्ट बॉल, शेवटचा बॉल राहिला. 5 बॉलचा खेळ पाहिला आपण. 5 बॉलमध्ये ध्रुवीतनं अवघ्या ओव्हरमध्ये 2 दिल्यात आणि 2 सफलता देखील ध्रुवीत मात्रेनं बाद केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा ध्रुवीत आला तिथे त्यानं 2 विकेट्स घेतल्या. दुसरं षटक तो हाताळतोय. इथे देखील त्याच्या वाट्याला 2 राहिल्यात विकेट. ड्राईव्ह केला, डिपिट विकेटला जोरदार फटक्या. 1 झाले. प्रयासला स्ट्राईक हवे, त्यासाठी तो धावत सुटलाय आणि ते 2 धावा तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्या जातात. आणि अशा रीतीने 4 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. परंतु ध्रुवीत मात्रेसाठी टाळ्या होत्या. या ओव्हरमध्ये 4 धावा आणि 2 खेळाडू ध्रुवीत मात्रेनं बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीनं 5 खेळाडू बाद, 44 धावा सतीश मोती जांभूलपाडा टीमची. करेल या मॅच मध्ये जिंकणारा संघ. विश्वी टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा.
शेवटचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आला हेमंत ठाकूर. अंतिम षटक आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये. डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा. आज थोडासा उशीर यासाठी झाला उद्घाटनाचा कार्यक्रम, परंतु त्याचबरोबर काही संघ उशिरानं देखील पोहोचले. आपण चर्चा केली की प्रचंड ट्रॅफिक आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली होती, त्यामुळे खेळाडूंना येण्यासाठी त्रास झाला. आणि उद्या जे संघ खेळतायत ना त्यांना आम्ही विनंती करू वेळेवरती लवकरच आपण घरातून निघा. टप्पा टाकलाय पूल करण्याचा प्रयत्न, आता फटका फसलाय सरळ खेळाडूच्या हातामध्ये. फलंदाज प्रयास पाटील झेलबाद. चेंडू अगदी हाफ ट्रॅकर होता, अर्ध्या खेळपट्टीवरती बॉल टाकला. तो इलेव्हेशन कमी पडले प्रयास या फटक्यामध्ये आणि प्रयास पाटील बाद झालाय 30 या धावसंख्येवरती. मनीष गोंदली नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेत. 6 खेळाडू बाद, संघाची धावसंख्या 44 धावा. 3 ओव्हर मध्ये असं वाटलं की आता 60 धावा सहज बनतील, कदाचित 65 वरती देखील जाईल जांभूलपाडा, परंतु तदनंतर आलेला ध्रुवीत मात्रे ज्यानं पुन्हा एकदा करामत केली. 4 धावा दिल्या आणि आता धाव फलकावरती तुम्ही पाहताय अवघ्या 44 धावा. 44 धावा. शेवटचं षटक आहे आणि उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हेमंत तयार, एक्सपिरियन्स अनुभव या खेळाडूकडे. आणि सध्याच्या घडीला बोरी संघ देखील बऱ्याचशा स्पर्धा खेळताना आपण पाहत आलोय. मागील 1-2 वर्ष जर पाहिले तर बोरी संघ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी झाला आणि त्याचं कारण आहे ध्रुवीत मात्रे, एक महान खेळाडू या टीमचा. टप्पा टाकलाय, फिरून खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील सफलता. एक्सपिरियन्स इज गुड टीचर, अनुभव आपला चांगला शिक्षक आहे आणि ओल्ड इज गोल्ड. हेमंतची दमदार कामगिरी, 2 बॉल 2 विकेट. यस, रायगड भूषण नितेशजी पंडित सरांचं आगमन झालं. बराच वेळ आम्ही प्रतीक्षेमध्ये होतो सरांचं आगमन. विलास शेठ पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये. 2 बॉल मध्ये 2 आल्या, तिसरी येईल का? चला, विकेट हॅट्रिकची संधी आणि इथे तिसरी विकेट आणि 3000 रुपयाचं कॅश प्राइज हेमंतला मिळालं जाईल. 2000 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज जिंकलंय. अभिनंदन हेमंत. 3 बॉल 3 विकेट. दोन 3 बॉल 3 चौकार, 2000 3 बॉल 3 विकेट्स, 2000 आणि दुसरी विकेट हॅट्रिक. पहिला खेळाडू होता समर्थ कडू वेशवी टीमचा, ज्यानं 3 बॉल मध्ये 3 विकेट्स घेतल्या. आणि आता हेमंत ठाकूर, एकदा टाळ्या होत्या हेमंत ठाकूरच्या कामगिरीसाठी. नवीन विक्रम, 3 बॉल 3 विकेट्स, 44 वरती 8. आणखीन एक संघ आता ऑल आउट होतोय की काय? पहिल्या मॅच मध्ये देखील आपण ऑल आउट पाहिला आणि आता प्रत्येक विकेट साठी 1000 रुपये लावलेत. पहा, विलास दादांचं आपण कौतुक करूया. प्रचंड पारितोषिक या स्पर्धेमध्ये खेळाडूसाठी ते लावतायत. क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व. ओ, बाल बाल बचावलेत. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचं षटक, 4 डॉट बॉल दिलेत शेवटच्या ओव्हर मध्ये. कुठेतरी कमी पडल्या मित्र म्हणेल जांभूलपाडा संघ. सतीश मोती जांभूलपाडा, या ओव्हर मध्ये रन्स आल्याच नाहीयेत. 4 बॉल डॉट. किमिया किती चांगली साधली. गोलंदाजांनी टप्पा जो पकडलाय तो सोडायलाच तयार नाहीयेत. चांगली गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग.
आता चांगलाच घाम फोडलाय फलंदाजी करणाऱ्या जांभूलपाडा टीमला, कुठल्याही प्रकारचा चान्स देत नाहीयेत. पुढच्या सत्रामध्ये आम्ही विनंती करू बोरी टीमला बॅटिंगसाठी जेव्हा खेळाडू येतील, आणि या इनिंग मध्ये फार वेळ लागला, हीच रिक्वेस्ट आम्ही जांभूलपाडा संघाला देखील करतोय. फास्ट केला पण मिस टायमिंग घ्या, विकेटची संधी स्वतः ध्रुवीत मात्र विकेट किपर. आणखीन एक डॉट बॉल आणि गोलंदाजाला आणखीन 1000 रुपये. टोटल 3000 रुपयाचा मानकरी ठरतायत हेमंत, आणि ओव्हर मधली चौथी विकेट्स त्यांनी घेतले. 5 बॉल डॉट. बॉल आणि शेवटचा बॉल राहिला, एकच बॉल बाकी आहे, आणि मेडन षटक हाताळताना पाहायला मिळतील का हेमंत? इथे देखील फटका फसलाय परंतु खेळाडू नाहीये. चला आता धावा मिळू शकतात. सतीश स्मृती जांभूलपाडा टीमला 2 कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट. चला खांब बनलं असतं परंतु डायरेक्ट हिट साधू शकले नाहीयेत. बॉलिंग साठी टाळ्या उद्या हेमंत, ज्यांनी 3000 रुपयाचे कॅश प्राइज देखील जिंकलंय. जे पारितोषिक लावण्यात आलंय कैलासवासी विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ विलास नारायण पाटील यांच्याकडून 3 बॉल मध्ये 3 विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंना 2000 रुपये होते, आणि ओव्हर मध्ये विकेट्स आणखीन एक घेतली हेमंतनं. टोटल 4 खेळाडू बाद केलेत, त्यामुळे 3000 रुपयाचं कॅश प्राइज हे खेळाडूला दिलं जाईल. 48 धाव संख्येचा पाठलाग करायचा. येणारे 30 बॉल 48 धावा, आणि डावाला जशी सुरुवात होईल दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाऊया, आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ उरण प्रसादजी बोईर सर यांच्याकडे आपण जाऊ. निनाद विजय पाटील यांच्याकडून यांचं आगमन झालंय. निनाद विजय पाटील यांचं आगमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. सरचं स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय बदलाव. 48 धाव संख्येचा पाठलाग करायचा. प्रसादजी बोईर सर यांच्याकडे आपण जाऊया आणि ऐकूया त्यांच्या आवाजातून हे दुसरं सत्र. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. यस, थँक्यू संयम उपस्थित सर्व क्रीडास्थिकांचं करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण रात्रीची 11:27 झालीत आणि आपण अनुभवतोय स्वर्गीय निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित व सतीश केणी पुरस्कृत निशांत चषक 2025 पर्व पहिली. आणि या पहिल्या पर्वामध्ये सध्याच्या घडीला ही पहिली दिवस रात्र आजची फॉर्मॅटची स्पर्धा आपण अनुभवताय. या परिसरामध्ये पहिल्यांदाच हे फॉर्मॅट अनुभवायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका. बोरी टीम आता बॅटिंग करेल आणि जांभूलपाडा टीम फिल्डिंगसाठी असेल. ऑलरेडी पहिल्या सत्रामध्ये खूप वेळ गेला. तसे ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित असणारे आमचे जयदासजी ठाकूर यांना सुद्धा आपण विनंती करूया आपण अतिथी मंचावरती स्थान बनावं. आणि आत्ताच आपल्याशी जॉईन झालं खऱ्या अर्थानं दादरपाडा गावातील एक तरुण, अर्थात नाव आहे निनाद विजय पाटील, जो MBA झाला आणि त्याच्या माध्यमातून एक नवीन व्यवसायाला त्याने सुरुवात स्वतःवरती एक्सपेरिमेंट केला त्याने असं म्हणावं लागेल. MBA ब्रिक्सवाला, ज्याने आत्ताच्या घडला ज्याच्या स्वप्नातील घर बांधत असताना ज्यानं खऱ्या अर्थानं हे सुरुवात करत असताना ज्याने सिमेंटचे ब्लॉक्स बनवून सुरुवातीला स्वतःच्याच घरासाठी त्यानं वापरलेत आणि तिथून त्याने सुरुवात केली, म्हणजे स्वतःपासून त्याने सुरुवात केली. तर त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि येणाऱ्या काळामध्ये कोणाला जर सिमेंटचे ब्लॉक्स हवे असतील, जिथे तुम्ही मातीच्या विटा वापरून ज्या पद्धतीने घराचं बांधकाम करताना, त्यामध्ये आता तुमच्यासाठी नवीन ऑप्शन आला आहे. MBA ब्रिक्सवालामध्ये आपण नक्कीच भेट द्या. निनाद पाटील यांना भेट द्या आणि आपण आपल्या स्वप्नातील घर बांधत असताना आपल्यासाठी लागणारा जो मटेरियल आहे ज्यांच्याकडून आपण मिळू शकाल
आपण जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र पहिलं सत्र आपण ऐकलं संयमजी गरत यांच्या सुमधुर आवाजातून, जिथे मात्र प्रथम फलंदाजी करत असताना जांभूलपाडा संघानं 4-5 षटकांच्या मोबदल्यामध्ये 47 केल्या, ज्यामध्ये दुसरं षटक जे आले ते खूप मागडं होतं. तिसरं षटक फार मागडं, 24 धावांचं पहिलं षटक, 11, दुसरं षटक 5, तिसरं षटक 24, चौथं षटक 4 आणि 5वं षटक फक्त 3 धावा देऊन गेलं. धावा झाले 47, करायच्यात 48. ध्रुवीत मात्र, हे नाव तुम्ही ऐकलंच असेल, रायगड टेनिस क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजांपैकी एक, ज्याने कित्येक खुल्या स्पर्धा खऱ्या अर्थानं खेळल्यात, असा हा ध्रुवीत मात्रे, ज्याला गोलंदाजी करताना आणि ज्याच्या गोलंदाजीतून आपल्याला नक्कीच परिचय आला असेल की ज्या गोलंदाजाकडे किती वेग आहे आणि व्हेरिएशन सुद्धा आणि दिशा सुद्धा खूप चांगली आहे. त्याने ते करून दाखवलं. 2 षटकं हाताळली या ध्रुवीतनं आणि धावा दिल्या, 9 विकेट्स प्राप्त केले, 4, म्हणजे जणू काही अर्धा संघ त्याने एकट्यानेच गारद केला. आता वेळ आली आहे मात्र फलंदाजी करण्याची. 30 चेंडू 48 करायच्यात आणि हे करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात ध्रुवीत म्हात्रे आणि विवेक पाटील आला. जांभूलपाडा विपक्ष बोरी अशी आपण मॅच अनुभवत्या. उरण तालुक्याचा विस्तार जर पाहिलात ना, तर या उरण तालुक्याच्या एका कोपऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं जांभूलपाडा, आणि जांभूलपाड्याचा आपण जर डोंगर पालटलं तर तिथून पनवेल चालू होतोय. म्हणजे एका अर्थी आपल्याला म्हणता येईल की जांभूलपाडा उरण तालुक्याच्या एका बॉर्डरवर आहे. दुसरीकडे आपण बोरी संघाचा विचार केलात तर बोरीचा सुद्धा गाव डोंगर पालटलं तर तिकडनं अरबी समुद्र चालू होतं. त्यामुळे उरण तालुक्याच्या दोन्ही सीमारेषेवरती असणारी दोन्ही गावं आहेत. पण मात्र बरोबर अगदी मधोमध जिथे मात्र दादरपाड्याचं मैदान त्याने निवडलंय आणि औचित्य आहे निशांचकाचं. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. 30 मध्ये 48 करायचे. अंपायर सिग्नल, गेम ऑन. गोलंदाज आहे उज्ज्वल घरत. पहिला चेंडू अफलातून स्ट्रोक खेळण्याचा हा प्रयत्न आहे. बॅट्समननं बॉडी बॅलन्स बनवला. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे खेळला होता. क्षेत्ररक्षकाने अफलातून एफर्ट लावला. क्या बात आहे. सुशांत बोंदे अफलातून आळवडला असं जोरदार टाळ्या. असं वाटलं होतं चेंडू चौकार गेला, परंतु नाही. याला म्हणतात चिवट क्षेत्ररक्षण आणि ते करण्याचा त्याने प्रयत्न केला. धावा मिळाल्या त्या फक्त 2. सतत त्याचं असं सीमारक्षण करत असताना ज्याला आपण पाहतो अफलातून क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर आहे. यावेळचा चेंडू फटका फसलाय. खाली क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि बोरी संघाला बसलाय पहिला धक्का. खेळाडू क्रमांक 1 बाद होणार. विवेक पाटील झेलबाद. अफलातून क्षेत्ररक्षण सुशांत बाळाराम मोहिते. खऱ्या अर्थानं बाळाराम मोहिते यांचा हा चिरंजीव, ज्यांना आपण पाहतो दादरपाडा जांभूलपाडा गावातील एका समाजाचं नेतृत्व ते करतायत आणि सुशांत आज मैदानामध्ये आपल्या गावचं नेतृत्व करत असताना म्हणावं लागेल. अफलातून क्षेत्ररक्षण केलंय. पहिला चेंडू 4 धावांचं कन्व्हर्टेशन 2 धावांमध्ये. दुसरा चेंडू झेल उडाला आणि महत्वाची विकेट प्राप्त केली. अशा प्रकारे आतापर्यंत 0.2 षटकांचा खेळ झाला. धाव झाली आहे फक्त 2 धावा झाल्यात आणि महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. हे समीकरण आहे. आता समीकरण पाहता 28 मध्ये 46 करायचे आहेत. आज या स्पर्धेसाठी आणखी एक तरुण उपस्थित झाला, नितांत अशोक पाटील. त्याचं सुद्धा आपण स्वागत करू. नितांत अशोक पाटील उपस्थित झाला. मॅच कडे कॉन्सन्ट्रेट होऊया. जबरदस्त मॅच चालू आहे. 28 मध्ये 46 करायचे आहेत. गोलंदाज उज्ज्वल करत. राऊंड द विकेट. यावेळचा फटका मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू शॉर्ट कव्हर कडून शॉर्ट पॉइंट कडे आलाय. तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होते 3 धावा. 1 बाद 3. स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार आणि स्वागत करतात. या स्पर्धेला आपण उजवा कौल दिलात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला एका यशस्वी स्वरूपाकडे जात असताना आपण ही पसंती दिलीत त्याबद्दल आपले आभार. P1चं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक आहे लॉंग ऑफला आणि दुसरा आहे लॉंग डीप मिड विकेटला आहे. यावेळचा चेंडू अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा झाला. चेंडू निधावाला. चांगलं गोलंदाजी म्हणावी लागेल. ध्रुवीत ज्या पद्धतीने गोलंदाजी करत होता त्यानंतर शेवटचं षटक हाताळणारा हेमंत ठाकूरने जशी गोलंदाजी केली अगदी तशीच गोलंदाजी सध्याच्या घडला. टिक फॉर टॅक आणि जशास तसं उत्तर देणारा उज्ज्वल सध्या करताना दिसतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे 1 बाद 3 धावा.
ध्रुवीत मात्र प्रत्येक 6 साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि बक्षीस दिलं जाईल रुपेश पंडित, चेतन कोळी आणि ओमकार कोळीच्या वतीनं. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे ध्रुवीत साठी. राऊंड विकेट. यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर सरळ खेळलाय पण तिथे आलाय सुशांत. घडेल का? येस. आणखी एक महत्वाची विकेट. विजय आणि पराभव यामधील जणू काही अंतर कमी केलंय आणि मात्र ध्रुवीत मात्रे सारखा नामवंत फलंदाजाला इथे केलाय झेलबाद. त्या क्षणांची आठवण करून देणारा सध्या सामना रंगला जातो. 30 मध्ये 48 करायच्या असताना ज्या पद्धतीनं सध्याच्या घडीला मैदानात जांभूलपाडा संघाचे गोलंदाज गोलंदाजी करतायत आणि त्यांना 7 क्षेत्ररक्षकांची लीड मिळते हे दिसून येतं. या अगोदर 62 धावा 63 धावा करायच्या होत्या गावठाण संघाला. शेवटच्या क्षणामध्ये एका चेंडूमध्ये 2 पर्यंत समीकरण येऊन ठेवलं होतं. इथे तर 30 मध्ये 48 करायच्या असताना सुद्धा सुरुवातीच्या षटकामध्ये काय अफलातून प्रतिकार केला. नवीन बॅट्समन आला ओम म्हात्रे. कुमार आणि ओम असे 2 बॅट्समन आहेत. 3 बाद 2 उज्ज्वल गरत. राऊंड विकेट. यावेळचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडून चेंडू डीप कडे चांगलं क्षेत्ररक्षण तिथं केलं जातं आणि विशेष कौतुक सुशांतचं करावं लागेल ज्या पद्धतीने त्यानं क्षेत्ररक्षण केलं. इथं पूर्ण केलं जात आहेत त्या म्हणजे 2 धावा. पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 48चा पाठलाग करत असताना भुवनेश्वर बोरी संघाची धावसंख्या होती 2 बाद 5 धावा. पहिलं षटक ज्या पद्धतीनं उज्ज्वल गरतनं हाताळलं अशा षटकाची जर फेकी झाली ना तर जांभूलपाडा संघाला दुसऱ्या फेरीमध्ये जाण्यापासून बोरी संघ वाचवेल रोकेल असं वाटत नाहीये. 2 धावा 5 अवघ्या 5 धावा दिल्या त्याने 2 षटक 2 धावा विकेट्स प्राप्त करणारी गोलंदाजी जी उज्ज्वलची पाहायला मिळाली. कॅच ऑफ द नाईट जी पाहिली होती आपण तन्मय पाटील ज्यानं तो टिपलेला झेल होता वेशवी संघाचा खेळाडू. तर आता मात्र एंड चेंज होतीये. गावठाण विलेज एंड कडून गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय जर्सी नंबर 46. गोलंदाजाचं नाव आहे मनीष गोंधळी आला आणि स्ट्रायकर बॅट्समन असेल कुमार. फुल टॉस. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू कव्हर पॉइंट मधून निघून चालला होता डीप बॅकवर्ड कडे परंतु चेंडू मात्र स्टॉप केला. तोपर्यंत पूर्ण केली जाते 1 धाव आणि या एका धावेच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे. फक्त धावबाद होऊ शकेल अशा परिस्थितीमध्ये स्ट्रायकर बॅट्समनला फार मोठी संधी आहे ओम म्हात्रे. धावसंख्या आहे 2 बाद 7 धावा. खोलात टाकण्याचा हा प्रयत्न आहे. चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट पॉइंट कडून डीप कडे जात असताना स्टॉप केला जातोय. मिळाली जाते फक्त 1 धाव आणि या एका धावेच्या साह्यानं धावफलक पोहोचलाय 8 वर.
1.1 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या होती 2 बाद 8. समीकरण पाहिलं तर येणाऱ्या 23 मध्ये 40 करायचे आहेत. 23 चेंडू विजयासाठी 40 धावांची गरज. 23 बॉल आणि 40 रन्स असं समीकरण सध्या मैदानात आहे. बॅट्समनला फिरकी पत्र घ्यायला लावणार हा चेंडू आहे. शरीरापासून दूर ठेवला जातो आणि अगदी वाईट लाईनच्या तंतोतंत चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो. कल्पक बुद्धी इथे मात्र लढवली असं म्हणावं लागेल. दागटेजूच्या नाईट टुर्नामेंटमध्ये ज्याला उत्कृष्ट गोलंदाजाचं बक्षीस मिळालं होतं तोच हा गोलंदाज आहे मनीष गोंधळी. यावेळेचा चेंडू पाहिला तर थोडासा व्हेरिएशन केला होता. चेंडू यावेळेस थोडासा आतमध्ये ठेवला होता. आणखी एक निर्धाव आला. चांगली गोलंदाजी केली जाते. पॉवर प्ले नंबर 2 च्या षटकामध्ये फिरकीचा गोलंदाज वापरला जातोय. काहीतरी नक्की त्याच्याकडे आहे हे त्याने दाखवलंय. सोपं नसतं अशा वेळी सर्कलमधून फक्त 3 क्षेत्ररक्षक बाहेर असतात. तर अशा वेळी एखादा स्पिनर वापरणं त्यासाठी तेवढा स्पिनरकडे तो दर्जा असावा लागतो आणि कदाचित तो दर्जा आहे आणि ते आता मात्र त्याने सिद्ध केलं. नाव आहे मनीष गोंधळी. चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये खर्च केला त्या फक्त 3 धावा. नेक्स्ट बॉल. क्या बात पुन्हा एकदा फसवला गेलाय. फलंदाजाची फिरकी घेतली जाते. फिंगर रोल करतोय. चेंडू रिलीज करत असताना जे विशिष्ट अँगल आहे त्याच्याकडे बा तो क्रॉस लाईनने थोडासा रनअप घेतो आणि त्यानंतर चेंडू रिलीज करतो आणि त्याचा फायदा होत असताना लगातार या स्पर्धेतील हा दुसरा फलंदाज आहे जो सलग 3 चेंडू डॉट गेला. चला जास्त वेळ घेऊ नका. प्रयास आपल्यासाठी विशेष सूचना आहे. ऑलरेडी पहिल्या सत्रामध्ये आम्ही आपल्यासाठी खूप असा वेळ दिला. आता दिला जाणार नाही याची नोंद घ्या. यावेळचा चेंडू शरीरापासून दूर ठेवला. त्यावेळचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू डीप पॉईंटकडे चालला होता. थांबवला तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते. यस प्रेक्षकांचं कौतुक मिळवणारी गोलंदाज. प्रेक्षक कौतुक करतात या गोलंदाजीचं. कारण आहे त्याचं मनीष गोंधळी आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त धावा दिल्या त्या 4 धावा. रिक्वायर रन रेट पाहिला तर 12.32 आणि करंट रन रेट जर आपण पाहिला ना तर 4.91 म्हणजे कुठेतरी धावसंख्येचा पाठलाग करत असताना बोरी संघ पाठीमागे पडलाय. पुन्हा एकदा फसवलं जातं पण यावेळेस मात्र वाईट लाईनच्या बाहेर निघणारा चेंडू. अंपायर सिग्नल इट्स अ वाईट बॉल आला आणि या व्हाईट बॉलनं समीकरण बदललं. आता मात्र धावसंख्या होती ती म्हणजे पहिलं दशक धाव फलकती लागलं जातात. धावा होत आहेत 2 बाद 10 धावा. येणाऱ्या 19 मध्ये 38 करायचे आहेत. 19 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज आहे. आता फसवला. यावेळेस पुन्हा एकदा मात्र बॅट्समनला बीट करून जाणार आणखी एक चेंडू आहे. गोलंदाज मनीष गोंधळीची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा त्याला जोरदार टाळ्या देऊया. बॅट्समनला फसवून जातो आणि आज या रजनीमध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिला असं म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत यस आणि हे घडताना पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपला. आपण पाहू शकाल मॅच नंबर 4 सतीश स्मृती जांभूलपाडा ज्यांना 5 षटकांमध्ये 47 केल्या. त्यानंतर ज्यामध्ये आपण पाहिलं प्रयास पाटील 12 मध्ये 30, सुशांत मोहिते ज्यानं 4 मध्ये 5 केल्या, नितेश गोंधळी यांना 3 केल्या, अजिंक्य आला होता ज्यानं 3 केल्या आणि त्यानंतर हेमंतनं केलेली गोलंदाजी पाहिली 1 षटक 4 धावा 3 विकेट्स. त्यानंतर ध्रुवीत मात्रे ज्यानं 9 धावा ते 4 विकेट्स मिळवल्या होत्या 2 षटकांमध्ये. विवेक पाटील ज्यानं 1 षटक हाताळत असताना 11 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट प्राप्त केली व ओम मात्रेनं तब्बल 24 धावा दिल्या होत्या. अशा प्रकारचं हे अनालिसिस आहे आणि त्यामध्ये दुसरं सत्र आणि या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल आतापर्यंत गोलंदाजांचाच बोलबाला राहिला. चला वेशवी टीमने रेडी राहायचं आहे. वेशवी टीमचे कॅप्टन आमच्याशी आपण संपर्क साधा. वेशवी टीमच्या कॅप्टनला विशेष सूचना. समीकरण पाहिलं ना तर आता मात्र 18 मध्ये 38 आहे. 18 चेंडू 38 समीकरण. नितीश पंडित सर पुन्हा एकदा आमच्याशी जॉईन होतील. कबड्डीच्या स्पर्धेचा जिल्हास्तरीय कबड्डी होणाऱ्या स्पर्धेचं उद्घाटन, तदनंतर दादरपाड्याच्या मैदानात येऊन तिथून स्पर्धेचं उद्घाटन, त्यानंतर पुन्हा एकदा पाहुण्यांच्या स्वागतासाठी बोकरवाड्याचं मैदान, पुन्हा दादरपाड्याच्या मैदानावरती जॉईन होतात आणि इथून पुन्हा सरतेशेवटी पहाटे मोठेजूच्या मैदानावर होणाऱ्या स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा. दिवस रात्र स्पर्धा चालू आहे. आयुष्याचा दुसरं नाव स्पर्धा आणि त्या करत असताना नितेश पंडित सरांना आपण सध्याच्या काळाला एक निवेदन क्षेत्रातील द्रोणाचार्य म्हणून ज्यांना काम म्हटलं जातं. मागणी फार आहे. बाजारात जे पिकतंय, जे त्याच्या डोक्यात खऱ्या अर्थानं बाजारात जे विकतंय हे ज्याच्या डोक्यात पिकतंय ना तो यशस्वी होतो असे प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील नेहमी म्हणत असतात.
अपील केली जाते, दाद मागितली जाते आणि इथे मात्र खेळाडू क्रमांक 3 तिसरा खेळाडू बोरी संघाचा आता मात्र होतोय धावबाद. ज्यांना झेल टिपला ग्लोव्ज प्रयासचे मी म्हणेन जे ज्यांनी वापरलेत ना ते आता त्याला कामी आलेत असं म्हणावं लागेल, कारण त्याच्या ग्लोव्ज मध्ये परफेक्ट चेंडू अगदी बाउन्स होता होता बसलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल जे प्रयासनं केलंय. प्रयासच्या क्रिकेट कारकिर्दीतील सुद्धा जर काही गोष्टी आपण जर आठवल्या ना तर वीर मराठा चोई या संघाच्या वतीनं जो रायगड प्रीमियर लीग खेळत असताना बऱ्याच वेळा त्याने तारणहाण ठरत असताना ज्याने फलंदाजी सुद्धा केली आहे असा प्रयास सध्या मैदानामध्ये सतीश स्मृती जांभूलपाडा या संघाच्या वतीनं आपल्या गावचं नेतृत्व सध्या मैदानात तो क्रिकेटच्या माध्यमातून करतोय. कौतुक करावं लागेल त्याचं. मैदानाच्या दिशेने जाऊया. नवीन फलंदाज आलाय कल्पेश आलाय. यावेळचा चेंडू कल्पेश खाडेकर खेळतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट सिलमिड आपला उडालेला झेल टिपला जातोय. विकेट नंबर 4. बोरी संघाचा चौथा खेळाडू झालाय धावबाद झेलबाद. कडे सुद्धा खूप चांगली शैली आहे, पण आता मात्र गोलंदाज ऑन विकेट हॅट्रिक वर आहे, जिथे मात्र कैलासवासी विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ विलास शेठ नारायण पाटील यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. या अगोदरच्या सत्रामध्ये गोलंदाजाला बक्षिसास पात्र ठरताना पाहिलाय, पण आता मात्र या सत्रामध्ये सुद्धा ते पाहण्याची वेळ आली आहे. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू शॉर्ट मिड विकेट कडून डीप कडे चालला. 1 पूर्ण केली जाते. एका धावीच्या साह्यानं धावफलक पोहोचलं जात आहे 11 वर. 4 बाद 11 होत आहेत. तिसरं षटक चालू आहे. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल जो हर्षल करताना दिसतोय. हर्षल गोंधळी आहे. 14 मध्ये 37 करायचे आहेत. मिस टायमिंग सरळ खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट टू बॉलर चेंडू अगदी लॉंग ऑफ कडे चालला. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावेच्या साह्यानं धावफलक पोहोचले 12 वर. 4 बाद 12. 13 मध्ये 36 करायचे आहेत. फुलटॉस चेंडू लेग स्लिप कडे आलाय. क्षेत्ररक्षण चांगलं केलं जातं, परंतु क्षेत्ररक्षक जोखीम उचलायला तयार नाहीये, फेकी करायला तयार नाहीये. तुर्तास तेवढ्या वेळेत 1 पूर्ण केली आणि एका धावेच्या साह्यानं धावफलक पोहोचलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48चा पाठलाग करत असताना होणेश्वर बोरी संघाची धावसंख्या होती 4 बाद 13 धावा. आपण रेडी राहायचं. वेशवी टीम साठी सूचना आपण रेडी राहायचं. यानंतर आपला सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्यासोबत होईल. आजच्या या दिवस रात्र कालीन स्पर्धेतील अजूनही पुढे 3 सामने फक्त बाकी राहिले आहेत. 4 षटकांची ते असणार आहेत सामने आणि ते सामने होत असताना आपल्याला पुन्हा एकदा मात्र तो आवाज ऐकायला मिळेल. खऱ्या अर्थानं ज्या आवाजाची भुरळ प्रत्येक क्रीडा रसिकाला खऱ्या अर्थानं पडत असते, असा आवाज आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडला जाईल. नितेश चंद्रकांत पंडित ज्या आवाजाचं नाव आहे. मॅच कडे आपण जाऊया. 12 मध्ये 35 करायचे आहेत. 12 चेंडू 35 धावांची गरज. गोलंदाज आला मनीष गोंधळी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे. मनीष गोंधळी पुन्हा एकदा पहिल्या षटकाची जणू काही पुनरावृत्ती करतो आणि तेच षटक जणू काही कंटिन्यू करत असताना मैदानात 11 मध्ये आता 35 राहिल्यात. 11 मध्ये 35 करायचे आहेत. फलंदाजाची फिरकी घेणारी गोलंदाजी सध्या मैदानात चालू आहे. फिरकीचा जादूगार. यावेळचा चेंडू थोडासा अखू टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा इशारा तो पंचांच्या वतीनं. समीकरण आता मात्र बदललं जाते. 11 मध्ये 34 आहे. 11 चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू सुद्धा निर्धाव. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी हाताळली जाते आणि आता मात्र समीकरण बदललंय. 10 मध्ये 34 करायचे आहेत. 10 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज.
10 चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज आहे. क्या बात आहे, हा चेंडू सुद्धा निर्धाव गेलाय. आउटसाइड टू ऑफ स्टंप केलं जाते. चेंडू पिचिंग झाल्यानंतर चेंडू आपण पाहिला तर स्विंग होतोय आणि बॅट्समन मात्र बीट होतोय. खरं तर बॅट्समनकडे फुटवर्कचा कुठेतरी अभाव जाणवतो असं म्हणायला तर वावगं ठरणार नाही. आमच्यासोबत प्रसिद्ध फलंदाज ओमकार कोळी आमच्यासोबत जोडले गेलेत, जे इथून बॅट्समनला बॅटिंग करताना आणि बॉलरला बॉलिंग करताना पाहतात आणि रीड करतात प्रत्येक चेंडू. कारण कधी कधी त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा ही सिच्युएशन येते. व्हाईट बॉलचा इशारा आला. समीकरण आता मात्र बदललंय. विजयासाठी येणाऱ्या 9 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 33ची गरज आहे. कारण अशा बऱ्याच वेळा सिच्युएशन्स ओमकारच्या समोर सुद्धा येत असतात. प्रेशरमध्ये कधी कधी खेळावं लागतं आणि प्रेशर का असतो तो मैदानामध्ये जो असतो ना त्यालाच कळत असतं. फटका फसला. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू फ्लाय स्लिपमध्ये गेला होता. तोपर्यंत सिंगल पूर्ण केली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या होती 16 धावा. 4 बाद 16, 3.4 षटकांचा खेळ झाला. 8 मध्ये 32 करायच्यात. सिंगल डबल ना आता मात्र काही होणार नाही. मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा फसवलाय. फुटवर्कचा अभाव जाणवतो. बॅट्समन ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फक्त बॅट फिरवण्याचा प्रयत्न करतायत. लास्ट मुमेंट पर्यंत चेंडू पाहत नाहीत. ज्या पद्धतीनं मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर नेहमी म्हणतायत, लुक ॲट द बॉल नॉट बॉलर. तुम्ही चेंडूकडे पहा, चेंडू टाकणारा कोण आहे हे पाहू नका. खोला टाकला. यावेळचा चेंडू सुद्धा व्हेरिएशन पाहायला मिळालं. प्रेक्षकांना मी नक्कीच आवाहन करेन, गोलंदाज जे आवडले असतात ते एकदा टाळ्या देऊया. बऱ्याच वेळा फलंदाजांना आपण मोठे फटके मारताना पाहतो, परंतु फलंदाजाला थांबवताना पाहणं हे अलीकडच्या काळामध्ये दुर्मिळ झालंय. पण आज निशान चषकाच्या माध्यमातून ते पाहायला मिळालं आणि मात्र क्षेत्ररक्षक प्रेक्षकांचे सुद्धा आज खरं तर डोळे तृप्त झाले असतील या सर्व क्षण पाहून. समीकरण शेवटचं षटक विजयासाठी 32ची गरज आहे. शेवटचं षटक 6 चेंडू विजयासाठी 32 धावांची गरज. मनीष गोंधलीच्या गोलंदाजाचं विश्लेषण आपण करूया, ज्यानं 2 षटक हाताळले. 12 चेंडूमध्ये तब्बल 9 चेंडूच्या गोलंदाजाने निर्धाव फेकलेत. क्या बात आहे. शेवटचं षटक 6 चेंडू विजयासाठी 32 धावांची गरज आहे. 6 चेंडू विजयासाठी 32 धावांची गरज आहे. शुभम गोंधळी शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. चला वेशवी टीमचे कॅप्टन रेडी राहायचं आहे. पुन्हा एकदा बॅटच्या टोला लागून चेंडू यष्टीरक्षकाकडे आला आणि विकेट नंबर 5. 5वा खेळाडू बोरी संघाचा आता मात्र झालाय झेलबाद. क्रिकेटवरती आधारित आता मात्र गीत सुद्धा येऊ लागलेत. त्यापैकीच एक गीत आत्ताच वाजलं असं म्हणावं लागेल. शेवटचं षटक 6 मध्ये 32 करायच्यात. आता मात्र या सामन्यातील सुरलेल्या आशा, अपेक्षा, अभिलाषा, आकांक्षा या मात्र या फलंदाजावरती असतील. 6 मध्ये 32 करायच्यात. 5 मध्ये 32 करायच्या होत्या. आता मात्र हा चेंडू निर्धाव आला. 4 मध्ये 32 करायच्यात. 5 चेंडू विजयासाठी 32ची गरज असताना निर्धाव आला. आता सगळं समीकरण बदललं आणि बिघडलं असं म्हणूया आपण. चार मध्ये 32. आणखी एक चेंडू निर्धाव. वाईड लाईनच्या बरोबर आतल्या चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो. ही खासियत असते. आपण बामणडोंगरी टीमचे जर खेळाडू पाहिलेत ना गोलंदाज, तर प्रॉपर या लाईनवरती लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतात. आणि आतापर्यंत आपण जर निरीक्षण केलं तर त्या गोलंदाजांना नेहमी यशस्वी होताना आपण का पाहिलं, त्याचं कारण आहे बऱ्याच वेळा बॅट्समन बीट होत असतात आणि ते मात्र मैदानात घडतं. आणि आज जांभूलपाडा संघाच्या या गोलंदाजाने सुद्धा प्रभावित केलंय. हाफ ट्रॅकर होता यावेळी. बऱ्याच चौथीनंतर चेंडू आणि फळीचा संपर्क होताना पाहायला मिळाला, परंतु चेंडू जाऊन डीप मिड विकेटच्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय आणि खेळाडू क्रमांक 6 होतोय झेलबाद.
आमच्यापर्यंत प्रत्येक माहिती पोहोचवतो याचं कौतुक करावं लागेल. झेल टिपणारा क्षेत्ररक्षक होता सुशांत मोहिते. उत्कृष्ट. जर जांभूलपाडा टीम जर टॉप 3 मध्ये टॉप 4 मध्ये क्वालिफाय होते ना तर सुशांत मोहिते हे नाव 100% उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या यादीमध्ये येऊ शकेल. त्याने सुरुवात खूप चांगली करून दिली संघासाठी. जिथे चौकार गेला असताना तिथे मात्र तो पहिला चेंडू अडवला. असं म्हणतात ना, शर्टाचा पहिला बटन लावताना जर चुकला ना तर बाकीची बटन आपोआप चुकत जातात. ज्या पद्धतीने पहिलाच फटका त्याने मात्र बोरी संघाचा चुकवला, हे घडलं गेलं. एवन जोडी संदीप पाटील आणि सुमित पाटील यांच्या वतीनं ही सायकल, स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे. बऱ्याच अवधीनंतर हा चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये षटकार गेलाय. 31 डिसेंबर रोजी घरचा कॅलेंडर लहान मुलाने फाडावा आणि त्या घराच्या मालकाला कोणत्या प्रकारचं दुःख होणे असा हा षटकार आहे. आता षटकार गेला तरी कोणताही दुःख नसणार आहे कारण सामना संपलाय. विजेते संघाचं करूया हार्दिक अभिनंदन. आणि आयवा कॅच ज्याने टिपली ना त्या प्रेक्षकाने आमच्यापर्यंत यायचं आणि आपलं नाव द्यायचं आहे. कारण लकी ड्रॉ मध्ये आपलं नाव टाकला तर कदाचित आपल्याला फायनलच्या रात्री सायकल मिळू शकेल. आताच नुकताच होऊ घातलेली धाकटीजूच्या मैदानाची स्पर्धा जी एवन जोडी सुमित पाटील आणि संदीप पाटील यांच्या वतीनं पुरस्कृत स्पर्धा जी झाली ना त्या स्पर्धेचे प्रणेते आज या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ज्यांना स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केले त्यांचा आभार व्यक्त करेन. आणि पुढील मॅच लगेच आम्ही टॉस करतो. चला जांभूलपाडा टीम यायचं लगेच टॉस करण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच घोषित करतो प्रयास पाटील. 15 चेंडू 12 चेंडू 30 धावा, 12 चेंडू 30 धावा करणारा प्रयास पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. बोरी संघाचा गोलंदाज ज्यानं विकेट हॅट्रिक घेतली, ज्याला बक्षीस आलाय 3000चं बक्षीस आलंय. विलास शेठ पाटील साहेब यांच्या वतीने हे बक्षीस आहे. चला निलेश वर्तक, प्रेक्षकांनी इथे यायचं आहे मात्र स्वतःहून त्यांना